माननीय जयंतराव पाटील, छगनराव भुजबळ, उल्हासदादा पवार, माझे मित्र आणि पत्र सहकारी सुरेश भटेवरा आणि माझे मित्र प्रकाशक अरविंद पाटकर, समोरही खूप मान्यवर व्यक्ती बसलेल्या आहेत. रावसाहेब कसबे आहेत, विद्या चव्हाण आहेत, हेमंत टकले आहेत, ते सर्व आणि इतरही बंधू भगिनींनो, आत्ता जयंतराव पाटलांनी भुजबळांनी तर संपूर्ण एखाद्या परीक्षेला बसावं त्या पद्धतीने ते ग्रंथाचा अभ्यास करून त्यांनी ते सगळं मांडलेलं होतं. मला आठवतं जेव्हा पहिल्यांदा मला भटेवरांनी सांगितलं मी असं पुस्तक लिहितोय, त्यावेळेला एवढं वातावरण हे नव्हतं, परंतु मी त्यांना म्हटलं बघ बाबा, ईडी लागेल तुझ्या मागे, तू नेहरूंच्या बद्दल काय लिहिलं. आणि पाटकरांना सुद्धा विचार करायला लागेल की आपण हे पुस्तक काढलं तर आपल्याही मागे ईडी लागेल, कारण कोणताही व्यवसाय करणारा माणूस असेल तर त्याचं काहीतरी कुठेतरी राहिलेली असे सही किंवा काहीतरी. हे तर त्यांनी आता 1500 पुस्तकं काढली आहेत, त्या म्हटलं तुम्हालाही ईडी लागेल. बरं, हल्ली असं झालं आहे की ईडी लागले असं संशय आला की लोक काँग्रेस सोडून देतात आणि त्यामुळे त्यांना वाटतं की काँग्रेस मुक्त देश झाला आहे. पण गंमत अशी होते की काँग्रेस मुक्त देश करता करता भाजप आता काँग्रेस युक्त देश व्हायला लागलेला आहे, पक्ष व्हायला लागलेला आहे. आणि गंमत अशी की जे पक्ष सोडतात आणि वेगळा पक्ष काँग्रेस काढतात त्याचं नाव पुन्हा ते काँग्रेसच देतात. म्हणजे राष्ट्रवादीसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस, आंध्रचे ते YSR काँग्रेस, ममता आहे ती तृणमूल काँग्रेस, त्यानंतर उत्तर प्रदेशात होती ती समाजवादी काँग्रेस, केरळा काँग्रेस, असे सगळे जे काँग्रेस सोडून जातात ते काँग्रेस, कारण त्यांना माहिती आहे की काँग्रेस शब्द म्हणजे काँग्रेस संज्ञा म्हणजे काँग्रेसच्या पाठीमागे असलेला विचार हाच आपल्याला खरा तारणारा आहे हे त्यांना मनातनं माहिती आहे, पण बाहेर बोलायची भीती वाटते ईडी लागेल म्हणून किंवा अन्य काही कारणाने. तेव्हा मला असं वाटतं की तो काँग्रेस मुक्त करण्याचा जो प्रकल्प आहे तो निर्माण करणारे जे लोक होते म्हणजे लोहिया आणि नंतर जयप्रकाश, ते सुद्धा काँग्रेस होते. त्यांनी पहिला काँग्रेस समाजवादी पक्ष काढला स्वातंत्र्यानंतर लगेचच जयप्रकाशांनी, आणि लोहियांनी पहिल्यांदा काँग्रेस मुक्त. त्यामुळे कॉपीराईट काँग्रेस मुक्त देश करण्याचा मोदींचा नाही आहे, तो लोहियांचा आहे. पण तो जरी लोहियांचा असला तरी त्यांचं पण सगळं वास्तव आहे. आणि कित्येक आता मोदींनाच इतिहास माहिती नाही आहेत, ते जवळजवळ निरक्षर आहेत. त्याच्यामुळे त्यांना हे पुस्तक वाचायला द्या असं सांगणं म्हणजे ते वाचायला द्या म्हणजे ते वाचता आलं पाहिजे ना, वाचायला येणार कसं, कारण ते कुठून नक्की ग्रॅज्युएट झाले, कुठून मॅट्रिक झाले, कोणालाच काही माहीत नाही आहे. बरं, त्याच्याबद्दल प्रश्न विचारला होता पार्लमेंटमध्ये आणि RTI खाली, त्यावेळेला उत्तर असं दिलं की तो नॅशनल सिक्युरिटीचा प्रश्न त्यामुळे उत्तर देऊ शकत नाही असं उत्तर आलेलं आहे. म्हणजे त्यांच्या शिक्षणाबद्दलचा मुद्दा तो नाही, आपल्याला काही त्यांच्यावर टीका करण्यासाठी आजची सभा नाही आहे. परंतु नेहरू कुटुंबाचा इतिहास आता आज पंडित नेहरूंचा पंटू 3600 किलोमीटर चालतोय, म्हणजे चालणार आहे पूर्ण. आत्तापर्यंत त्याचे 250-300 किलोमीटर होत आलेले आहेत. त्यांच्याबरोबर चालणारे लोक जे आहेत, मी फक्त कन्याकुमारीला गेलो होतो आणि त्रिवेंद्रमला होतो, त्यांच्याबरोबर चालणारे लोक जे आहेत ते म्हणतात हा मनुष्य चालतो म्हणजे जवळजवळ पळतोच, वेगाने चालतो खूप, आणि तो कधीकधी 33 किलोमीटर 32 किलोमीटरवर चालतो, प्रत्यक्षात 20 ते 25 किलोमीटर चालायचं असं साधारणपणे त्यांनी ठरवलेलं आहे. आत्ता कुठे 15 दिवस झालेत, 150 दिवस चालायचं आहे, श्रीनगरपर्यंत जायचं आहे. आणि तुम्ही जर TV वरती तुम्हाला एक दृश्य मिळणार नाही, TV वरती दाखवायचं नाही असा बॅन आहे पूर्ण. मी त्यांना म्हटलं अहो तुम्ही TV वाल्यांना की अहो तुम्ही पंढरपूरची वारी पूर्ण महिनाभर किंवा 15 दिवस दाखवता, प्रचंड गर्दी, दुसऱ्या बातम्या दाखवत नाही, आणि त्याचं कारण काय तुम्ही सांगता, तर ते दृश्य खूप छान दिसतं, आकर्षक दिसतं, इतकी माणसं एकाच श्रद्धेने चालली आहेत. म्हटलं तर इतकी माणसं, काय काय ठिकाणी 50,000 माणसं जमली भारत जोडो यात्रेत, आणि तुम्ही एक दृश्य दाखवत नाही. म्हणजे राहुल गांधी सोडून द्या, काँग्रेस सोडून द्या, पण बातमी म्हणून, आकर्षक बातमी म्हणून एवढी गर्दी
स्त्रिया, पुरुष, वृद्ध, मुस्लिम, हिंदू, लहान मुलं, मुली, शाळेतली मुलं सगळेजण चालतात. तुम्ही एकही बातमी दाखवत नाही त्याची. वर्तमानपत्रात सुद्धा जवळजवळ बातम्या नाहीत, टेलिव्हिजनवरती एकही बातमी नाही. त्यामुळे उरला फक्त सोशल मीडिया. शेवटी सोशल मीडिया पोचून किती पोचणार, मर्यादित पोचतो. तरीसुद्धा जे लोक सोशल मीडियावर तो पाहतात त्यांना लक्षात येईल की काय प्रचंड उत्साहाने लोक भारत जोडोमध्ये गेलेली आहेत. म्हणजे मलासुद्धा तिकडून परत आल्यानंतर, मी पहिले 2च दिवस होतो, सारखं वाटत होतं की आपण तिकडे नाही आहे, आपण तिकडे नाही, आपण एवढं चालूही शकणार नाही जेवढं राहुल चालू शकतो किंवा राहुलबरोबरचे काही लोक चालत आहेत. आता राहुलबरोबर योगेंद्र यादव आहेत, त्याच्यानंतर दिग्विजय सिंग आहेत, कन्हैया कुमार आहेत. आणि जे लोकांनी कायम काँग्रेसला विरोध केला, कायम आणि कटाक्षाने तीव्र विरोध केला, जवळजवळ काँग्रेस द्वेष वाटावा इतका विरोध केला. म्हणजे योगेंद्र यादव तर म्हणले होते काँग्रेस हॅज बिकम इररिलेव्हंट अँड काँग्रेस मस्ट डाय, काँग्रेस मस्ट डाय फॉर दी नॅशनल इंटरेस्ट, असं म्हणणारा मनुष्य त्या दिवशी आमच्याबरोबर कन्याकुमारीला राहुल गांधींच्या व्यासपीठावरनं भारत जोडोचं समर्थन करत होता आणि राहुल गांधींचं नेतृत्व मान्य करत होता. वेळी राहुल गांधी असं म्हणत होते की मी ह्याचा नेता नाही, ही यात्रा काँग्रेसची नाही, तुम्ही राहुल गांधींची यात्रा म्हणून असा उल्लेख करू नका, ही राहुल गांधींची यात्रा नाही आहे, ही काँग्रेसची यात्रा नाही आहे. आणि म्हणून इथे काँग्रेसचा झेंडा नसेल. तुम्ही पाहिलं असेल जर सोशल मीडियावर तर त्यात काँग्रेसचा झेंडा नसतो, तिरंगा झेंडा असतो. ते म्हणले ह्याच्यात तिरंगा झेंडा असेल, पंजाचं सुद्धा चित्र नसेल. आणि म्हणून तुम्ही सर्वांनी त्यात सामील व्हा. जवळजवळ 150 सिव्हिल सोसायटीचे लोक ज्यांनी कायम काँग्रेसला विरोध केलेला आहे असे प्रतिनिधी, त्यात गणेश देवी होते, असे सगळे प्रतिनिधी दिल्लीला आले होते आणि राहुल गांधींनी त्याची सभा घेतली. ते म्हणले मला काही काँग्रेसचं प्रतिनिधित्व करायचं म्हणून मी करत नाहीये, पण आत्ता देशामध्ये सगळे लोक गप्प बसलेत. इतकी प्रचंड महागाई, इतका प्रचंड अन्याय, इतकी प्रचंड एक प्रकारची द्वेषभावना, नफरत सगळीकडे पसरली, पण लोक बोलत नाहीयेत, लोक गप्प बसलेत. कदाचित त्यांना मनात आवडत नसेल पण ते गप्प बसलेले आहेत. त्यांचा आवाज मोकळा करण्यासाठी, त्यांचं मन मोकळं करण्यासाठी ही यात्रा आहे असं त्यांनी सांगितलं. त्यावेळेला 150 सिव्हिल सोसायटीज होत्या, गणेश देवी वगैरे सुद्धा होते. त्यावेळेला काही सिव्हिल सोसायटीच्या तिथल्या मंडळींनी, म्हणजे त्यांचे जे नेते होते त्या सिव्हिल सोसायटीजचे, त्यांनी थेट राहुल गांधींवर टीका केली की उलट आम्हीच असं म्हणतोय की तुमचा पक्ष गप्प काय, तुम्ही विचारताय लोक का गप्प आहेत, तुमचा पक्ष का गप्प आहे, असं अशी थेट टीका राहुल गांधींच्या नेतृत्वावर सुद्धा केली त्यांनी. राहुल गांधींनी ते सगळं ऐकून घेतलं. ते म्हणले ह्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला आता यात्रेत मिळतील. मी माझा स्वतःचा बचाव करण्याच्या फंदात पडणार नाही, कारण हा प्रश्न माझ्या बचावाचा किंवा काँग्रेसच्या बचावाचा नाही आहे, हा प्रश्न देशाचा आहे. जर अशा पद्धतीने नफरत चालू राहिली तर देश फुटेल. त्यावेळी त्यांनी उदाहरण दिलं, अगदी थोडक्यात दिलं, सविस्तर दिलंच नाही. ते आत्ता ज्याचे संदर्भ अप्रत्यक्षपणे इथे आले तो म्हणजे बांगलादेशचा. पाकिस्तान मुस्लिम होता, त्यात बांगलादेश होता ईस्ट पाकिस्तान म्हणून, म्हणजे तो एकच धर्माचा देश होता आणि तो धर्माच्या पातळीवरतीच स्वतंत्र झाला होता. आणि तो धर्माच्या पातळीवर स्वतंत्र झालेला असताना सुद्धा बंगाली अस्मिता, बंगाली संस्कृती, बंगाली भाषा ही त्या धर्मापेक्षा श्रेष्ठ ठरली आणि त्यांनी आपल्याला वेगळा देश पाहिजे अशी मागणी केली आणि त्यातनं बांगलादेश निर्माण झाला पाकिस्तानमधनं. आणि त्यावेळेला मुस्लिम आर्मीनी मुस्लिम बंगाल्यांवरती अत्याचार केले, जवळजवळ 10 लाख स्त्रियांवरती बलात्कार केले, जवळजवळ 20 ते 30 लाख माणसं ठार मारली. आपल्याच देशातल्या मुस्लिम बांधवांवरतीच त्यांनी बॉम्बिंग केलं. म्हणून मगाशी सांगितलं तसे 1 कोटी निर्वासित आपल्या देशात आले. त्या पार्श्वभूमीवरती युद्ध झालं आणि त्या पार्श्वभूमीवरती बांगलादेश मुक्त झाला, ज्याच्याबद्दल बोलताना नरेंद्र मोदी म्हणले मी त्याच्यासाठी सत्याग्रहात गेलो होतो. ते बांगलादेशसाठी सत्याग्रहात गेले होते, कारण मी त्यावेळी दिल्लीत होतो, मला माहिती आहे. बांगलादेशच्या संबंधात झालेले सत्याग्रह मी सगळे जवळनं पाहिले होते, कारण मी त्यावेळी कॉरेस्पॉन्डंट होतो दिल्लीमध्ये. आणि मला काही कधी नरेंद्र मोदी दिसलेले नाहीत. अर्थात त्यांना त्यावेळी कोणी ओळखत नव्हतं, हा भाग वेगळा, पण त्यांच्याच पक्षातले लोक सुद्धा सांगतात की आम्हालाही माहिती नाही म्हणून. आता गंमत अशी आहे की अशा त्या बांगलादेशचं स्वातंत्र्य हे केवळ त्या अस्मितेच्या आणि संस्कृती भाषेच्या पातळीवरती झालं आणि तो देश फुटला.
राहुल गांधी एवढंच म्हणले की आपला देशसुद्धा फुटू शकतो, तुम्ही अशा भ्रमात राहू नका की आपला देश फुटणार नाही. जर द्वेष आणि नफरत हे जर राजकारणाचा आधार असतील आणि त्याचा आधार जर धर्म असेल आणि जर तुम्ही हिंदू राष्ट्र झालात तर श्रीनगरमधल्या मुस्लिमांनी काय करायचं, तर हिंदू राष्ट्र आलंय. मिझोराममध्ये जवळजवळ 80% लोक ख्रिश्चन आहेत, त्यांनी काय करायचं, ते हिंदू राष्ट्र आहे. नागालँडमध्ये जवळजवळ 65% लोक ख्रिश्चन आहेत, त्यांनी काय करायचं. शिवाय तुम्हाला आठवत असेल, काही लोकांना आठवत असेल, काही लोकांना नसेल, 1962 ते 1965 या काळामध्ये तामिळनाडूमध्ये ज्यावेळेला DK म्हणजे द्रविड कळघम स्थापना झाली अण्णादोरींच्या म्हणजे त्यांच्या सगळ्या मंडळींतर्फे, त्यावेळी त्यांनी मागणी केली होती की आम्हाला द्रविडिस्तान वेगळं पाहिजे. त्यांनी झेंडा वेगळा मागितला होता, त्यांनी आमचं परराष्ट्र धोरण वेगळं असेल सांगितलं होतं, आम्हाला विनिमय चलन वेगळं असावं अशी मागणी केली होती. 1962 ते 65 ती चळवळ झाली. त्या पार्श्वभूमीवरती DMK हा पक्ष उभा राहिला. द्रमुक हा पक्ष DKच्या पार्श्वभूमीवर उभा राहिला. त्यांना सुद्धा त्यावेळेला द्राविडियन अस्मितेचा मुद्दा होता. 1965 ते 1967 पहिले मुख्यमंत्री होते अण्णा दुराई. 2 वर्षांनंतर करुणानिधी मुख्यमंत्री झाले. त्यावेळेपासून ह्या घडीपर्यंत म्हणजे 67 सालपासून आजपर्यंत तोपर्यंत तिथे असलेली काँग्रेस पक्षाची सत्ता ही गेली ती अजून आलेली नाही. पण सुदैवाने इंदिरा गांधींच्या मुत्सद्दी धोरणामुळे 67 साली इंदिरा गांधींबरोबर द्रमुकनी करार केला की आम्ही या देशातच राहू, वेगळा झेंडा मागणार नाही, वेगळं अस्तित्व मागणार नाही. आणि द्रमुकचा आणि काँग्रेसचा अलायन्स झाला. काँग्रेसने त्यांच्याशी समझोता केला. आजही स्टॅलिन परवा भारत जोडो यात्रेमध्ये आघाडीवर होते. द्रमुकचे नेते आजचे मुख्यमंत्री हे राहुल गांधींचं स्वागत करायला तिथे आघाडीवर होते. आणि नुसते आघाडीवर नव्हते तर द्रमुक पक्षाने संपूर्ण व्यवस्था, आमची कन्याकुमारीमधली व्यवस्था ही संपूर्ण द्रमुकनी केलेली होती आणि तिथल्या काँग्रेसने त्यांच्या मदतीने केलेली होती. म्हणजेच असे जे धोके होते किंवा दुसरा खलिस्तान जवळजवळ वेगळं होणार होतं. आपल्याला कल्पना आठवत नसेल, सगळ्यांना सविस्तर गोष्टी आठवत नाहीत दुर्दैवाने हल्ली, कारण आत्ता गेले काही वर्ष असाच चाललाय तुमच्यावरती भडीमार खोट्या इतिहासाचा की आपण आपल्या देखत घडलेल्या गोष्टीसुद्धा विसरतो. अमृतसरचं सुवर्ण मंदिर आहे, त्याचा एक सशस्त्र अतिशय आधुनिक शस्त्रास्त्रांनी बांधलेला असा किल्ला झालेला होता. भिंडरवालेनी तसा तो किल्ला केलेला होता. त्याला एक सहकारी आपल्याच सैन्यातला ज्याने बांगलादेशच्या लिबरेशनमध्ये भाग घेतलेला होता, तो त्यात एक आघाडीवर होता भिंडरवाल्यांना मदत करायला. आणि संपूर्ण पंजाबमध्ये दहशत पसरलेली होती. कशी दहशत होती, एक चंदीगडला सेमिनार होता दहशतवाद आणि मीडिया, टेररिझम अँड मीडिया, त्याला मला बोलवलं होतं म्हणून मी गेलो होतो. तर तिथे त्यावेळेचं खलिस्तानी आंदोलन सांभाळणारे जे लोक होते, बघणारे जे लोक होते, त्यातले सिनियर पोलीस ऑफिसर्स होते 70-75 इथले. त्यांना मी म्हटलं की अहो ते एवढं कसं काय तुम्ही मॅनेज केलं ते म्हणले अहो तुम्हाला कोणालाच कल्पना नाही आहे, जवळजवळ 60 ते 70 हजार शीख 60 ते 70 हजार शीख लोक खलिस्तानी शिखांनी ठार मारलेले आहेत गावागावांमध्ये. आणि अजून आमच्याकडे त्या सगळ्यांचा रेकॉर्ड नाही की कोण कोण मेले. तर मी म्हटलं का रेकॉर्ड नाही, ते म्हटले ते मारायचे, खलिस्तानला पाठिंबा दिला पाहिजे, आम्ही सांगितल्यावर गप्प राहिलं पाहिजे, अशी त्यांची दहशत होती. आणि जर तुमच्यापैकी कोणी बोलला आणि सैन्याला किंवा पोलिसला सांगितलं की असं असं या खेड्यात झालंय तर तुमचं अख्खं कुटुंब मारलं जाईल. 60 ते 70 हजार शीख मारले गेलेत. त्याच्यानंतर आपल्याला त्या खलिस्तानी हिंसक चळवळीचा अंदाज यायला लागला होता. हे सगळं प्रकरण संपल्यानंतर, इंदिरा गांधींची हत्या झाल्यानंतर 2 वर्षांनी आपल्याकडे अरुण कुमार वैद्यांची हत्या झाली. खलिस्तानच्या म्हणजे पंजाबच्या चळवळीमध्ये पंजाबचे जे मुख्यमंत्री होते त्यांची त्यांच्या मंत्रालयाच्या दारात हत्या झालेली आहे. असं आंदोलन खलिस्तानचं झालं होतं, तसं द्राविडिस्तानचं झालेलं नव्हतं. 3 जून 1984 आपलं सैन्य सुवर्ण मंदिरामध्ये घुसलं. त्याच्याबद्दल खूप चर्चा होते, योग्य आहे का अयोग्य आहे. त्याच्याबद्दल जनरल ब्रारने पुस्तक पण लिहिलेलं आहे, खूप लोकांनी ते कव्हर केलेलं आहे. लंडन BBCचे मार्क टली यांनी त्याच्यावर पुस्तक लिहिलेलं आहे अमृतसरवरती.
ह्या सगळ्यांना तिकडे ते दृश्य दिसलं की किती हिंस्त्र होतं आणि कसं खलिस्तान हे खरोखर निर्माण होऊ शकलं असतं. न्यूयॉर्क टाइम्समध्ये एक जाहिरात आली होती, रिपब्लिक ऑफ खलिस्तान, आणि त्याला कॅनडा, युनायटेड स्टेट्स, UK आणि अर्थातच पाकिस्तान यांनी पाठिंबा द्यायचा ठरवलं होता. पाकिस्तान तर त्यांना शस्त्रास्त्रच पुरवत होती खलिस्तानला. त्यावेळी ते झिया होते, लष्करशाह झियांचं राज्य होतं पाकिस्तानमध्ये, आणि त्यांचा खलिस्तानी चळवळीला पाठिंबा होता. आणि धोरण असं ठरलं होतं की जर खलिस्तान स्वतंत्र स्वायत्त जाहीर झालं सार्वभौम सुवर्ण मंदिरातनं, तर त्यांनी ताबडतोब त्याला पाठिंबा द्यायचा, आणि पाठिंबा दिल्यानंतर आम्ही अशा स्वतंत्र देशाला मित्र राष्ट्र म्हणून मदत करायला येतोय म्हणून सैन्य पाठवायचं. 7वं आरमार जे बांगलादेशच्या वेळेला आलं होतं त्याचा फियास्को झाला इंदिरा गांधींच्या धोरणामुळे. तशा प्रकारचं पुन्हा एकदा अमेरिका, कॅनडा, युनायटेड किंगडम आणि पाकिस्ताननी करायचं ठरवलं होतं. आणि त्यावेळेला झिया असं म्हणायचे, तुम्ही नाहीत का आमचा देश तोडला आणि बांगलादेश निर्माण केलात, मग आता आमचं लक्ष आहे पंजाब तोडण्याचं. त्यावेळेला राजीव गांधींचं एक विधान आलं, त्यावेळी ते सेक्रेटरी होते, की तुम्हाला पंजाब एकत्र करायचं असेल खलिस्तान नावानी, तर ते खलिस्तान नावाचं राष्ट्र पाकिस्तानातल्या पंजाब सहित करावं लागेल. पाकिस्तानमध्ये पण पंजाब आहे आणि इकडे पण पंजाब आहे, त्या दोघांचा पंजाब म्हणून तुम्हाला खलिस्तान करावं लागेल, म्हणजे तुमचा देश पुन्हा फुटेल. पण ते रेटरिक होतं, तो मुद्दा प्रश्न आला नाही. परंतु खलिस्तानची चळवळ शीख अस्मितेवरती सुरू झाली आणि चालली दीर्घकाळ. आणि आपण फक्त त्या सुवर्ण मंदिरात झालेल्या हत्याकांडाबद्दल बोलतो, त्याच्यानंतर इंदिरा गांधींची हत्या झाली, त्याच्यानंतर दिल्लीत झालेल्या हत्याकांडाबद्दल बोलतो, पण शिखांनीच म्हणजे खलिस्तानी शिखांनी पंजाबमध्ये केलेल्या शिखांच्या हत्याकांडाबद्दल आपण बोलत नाही. आपण त्या इतिहासाकडे पूर्ण दुर्लक्ष करतो आणि आपल्यावरती आलेलं फाळणीचं संकट असं हातात असं अक्षरशः उंबरठ्यावर आलं होतं त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. जर का त्यावेळेला इंदिरा गांधींनी आणि नंतर राजीव गांधींनी योग्य ती धोरणं घेतली नसती, तुम्हाला आठवत असेल करार झाला, राम प्रधान होते आपले तिथे, पंजाबबरोबरचा करार झाला, लोंगोवाल करार म्हणून तो प्रसिद्ध आहे. तो करार झाल्यानंतर एका महिन्यात लोंगोवालची हत्या झाली. म्हणजे हे प्रकरण इतकं वाढत चाललेलं होतं, तेव्हा आपण देश टिकलोय. पाकिस्तान नाही टिकू शकला एक धर्म असून. आपल्याकडे पण या विविध प्रकारच्या ज्या नफरती आहेत ह्या जर वाढत गेल्या आणि द्वेष वाढत गेला आणि अशा प्रकारच्या हिंसाचाराला अप्रत्यक्ष संमती समाजाकडनं मिळायला लागली, तर हा देश पण फुटेल हे राहुल सांगत होते. आणि म्हणून त्या भारत जोडोचं चळवळीचं नाव आहे नफरत तोडो भारत जोडो. त्याने कुठेही काँग्रेस जोडो त्याच्याबद्दल टिंगल चालली आहे, कारण काँग्रेसची माणसं सध्या लोकसभेत फक्त 52 आहेत, देशामध्ये फक्त 2.5 का 3 राज्यांमध्ये त्यांचं स्थान आहे सत्तेमध्ये. मग यांना काँग्रेस मुक्त आणि काँग्रेसची एवढं भ्यायचं काय कारण आहे? राहुल गांधी पप्पू आहे, राहुल गांधी काय करू शकत नाही, काँग्रेस इनकॉम्पिटंट आहे, काँग्रेस इररिलेव्हंट आहे, मग तुम्हाला काँग्रेसची एवढी भीती का? आणि राहुल तर अत्यंत फालतू आहे ना, मग राहुलची तुम्हाला भीती का? दररोज गेले 8 वर्ष, खरं म्हणजे जास्त, गेले 12 वर्ष त्यांचा सर्व हल्ला हा फक्त स्थानिक पातळीवरती राहुलवरती, सोनियावरती, आणि ऐतिहासिक पातळीवरती फक्त नेहरूंवरती आहे किंवा नेहरू कुटुंबावरती आहे. डायनास्टी म्हणून. डायनास्टीचा काय संबंध आहे तुम्ही विचार करा. असं कोणतं, भट्टेरांनी मला सांगितल्याप्रमाणे कोणतं कुटुंब आहे आज नेहरूंचा पंटू यात्रेत काढतं, भारत जोडो यात्रेत आहे, नेहरूंचा पंटू आहे तो, आणि असा, आणि मोतीलालचा तर खापर पंटू आहे. असं कोणतं कुटुंब जगात आहे की ज्या कुटुंबाचा इतिहास, खरं पाहिलं तर राहुल गांधी अमेरिकेत शिकायला होते, इंग्लंडमध्ये शिकायला होते, ते तिकडे NRI होऊ शकले असे, अनिवासी भारतीय. NRI म्हणून त्यांना उत्तम डॉलरमध्ये पैसे मिळाले असते, त्यांना सहज तिकडे राहता आलं असं. सोनिया गांधी तर इटालीत जन्माला आल्या आहेत, त्या इंग्लंडमध्ये होत्या शिकायला, त्याही NRI राहू शकल्या असत्या, त्यांना NRI व्हायचा प्रश्न झाला नसता, कारण त्या NRI म्हणजे इटाली झाल्या असत्या. त्यांना काही, त्या अत्यंत सुबत्ता संपन्न असं जीवन युरोप अमेरिकेत ते जगू शकल्या असत्या. त्यांची स्थानिक परिस्थिती, आर्थिक परिस्थिती ही वाईट नव्हती, स्टेटस चांगलं होतं, त्यांना काही कुठे अत्यंत गरिबीत राहायचा प्रसंग नव्हता. ते सगळं सोडून बरं हरल्यानंतर 2014 मध्ये हरल्यानंतर ज्या वेळेला अशा चर्चा सुरू झाल्या की आता सोनिया गांधी
काय करणार. त्यावेळेला सोनिया गांधी खरोखर जाऊ शकल्या असत्या इटालीमध्ये आपल्या मुलांना घेऊन किंवा न घेता, कारण प्रियंकाचं स्वतःचं लग्न झालं होतं, तिचा संसार होता. त्या गेल्या नाही, त्या इथेच राहिल्या. त्यांच्यावरती एवढा कठोर हल्ला चाललेला आहे. आणि तो कठोर हल्ला कसा असतो तो मी प्रत्यक्ष राज्यसभेत पाहिला आहे. राज्यसभेत मोदींनी प्रस्ताव आणला की सोनिया आणि राहुल आणि प्रियंका यांना दिलेली सुरक्षा संपूर्णपणे काढून घेण्यात यावी. धडाधड सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या खासदारांनी त्याला पाठिंबा दिला. सुब्रमण्यम स्वामी उठले, ते पण बीजेपीचेच, की सुरक्षा व्यवस्था त्यांची काढून घ्या, पण इतकी काढून घेऊ नका की त्यांच्यावरती हल्ला होईल आणि ते मारले जातील. हा म्हटलं, अरे यांना एवढी काळजी. कारण मला त्या कुटुंबाला तुरुंगात आयुष्यभर खितपत पडलेलं पाहायचंय, म्हणून ते जिवंत असले पाहिजेत आणि म्हणून सुरक्षा काढा पण त्यांना जिवंत ठेवा. अशी भूमिका सुब्रमण्यम स्वामींनी घेतली. भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी टाळ्या वाजवल्या. नुसत्या भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी वाजवल्या, तिथे चंद्रशेखर यांचा मुलगा होता नीरज चंद्रशेखर, तो तर म्हणला की प्रधानमंत्री मेरे भी पिताजी थे लेकिन मुझे किधर इतनी सुरक्षा है. त्यावेळी कोणतरी त्याला म्हणलं सेंट्रल हॉलमध्ये, अरे तुला सुरक्षा नाही, तुझ्या वडिलांची हत्या झालेली नाही, तुझ्या घरात तुझ्या आजीची का अशी कोणाची हत्या झालेली नाही, तुला सुरक्षा नाही. याचं कारण खरं म्हणजे तुला होती, पण ती तू सांगितलंस काढून घे, त्यामुळे ती काढून घेतलेली आहे. पण राहुल आणि प्रियंका आणि सोनियांची केस वेगळी आहे. सोनियांचे पती राजीव गांधींची हत्या झाली, त्यांना त्यांची बॉडी पण दिसलेली नाही आहे. इतक्या छिन्न विच्छिन्न अवस्थेत ती बॉडी आली होती. आणि इंदिराची तर मग सांगितल्याप्रमाणे रक्ताळलेला देह मांडीवरती घेऊन त्या AIMS हॉस्पिटलमध्ये गेलेल्या आहेत सोनिया. अजूनही जर तुम्ही गेलात तर एक सफदरजंग रोडला जे त्यांचं इंदिरा गांधींचं हे आहे फोटो म्युझियम, तिथे ज्या ठिकाणी इंदिरा गांधींची हत्या झाली तिथे असं ते वर्तुळ काढून तो स्पॉट दाखवतात. आणि जी साडी त्यांच्या अंगावर होती, जी रक्ताळलेली साडी होती, ती साडी पण तिथे ठेवलेली आहे त्यांनी. अशी अवस्था असताना सुरक्षेसाठी ते सहज कोणीतरी युरोप अमेरिकेत निघून जाऊ शकले असते. राहुल काय, प्रियंका काय, सोनिया काय, ते गेले नाहीत. आणि एवढे कठोर हल्ले पचवून, एवढा कठोर बदनामीचा अटॅक सहन करून ते इथे राहत आहेत आणि परत काँग्रेस पक्षाचं काम करतायत. आणि राहुल गांधी भारत जोडो यात्रा करतायत आणि त्याची टिंगलटवाळी चालली आहे. टिंगलटवाळी तर अपेक्षितच होती भारतीय जनता पक्षाकडनं, म्हणजे टी शर्टच केवढ्याचा घातलाय, शर्टच केवढ्याचा घातलाय, ही टिंगलटवाळी अपेक्षित होती. पण मुद्दा असा आहे की सर्व विरोधी पक्षांना आवाहन करून NGO आले, मगाशी म्हटल्याप्रमाणे योगेंद्र यादव आले, आता तर मेधा पाटकांनी पण पाठिंबा दिलेला आहे, अशा सगळ्यांनी पाठिंबा दिला, गणेश देवींनी दिला आहे, NGO आले. पण विरोधी पक्षांमध्ये फक्त स्टॅलिन DMKचे आले आणि एक दोन परीक्षा आले, बाकी कोणी आले नाहीत. बाकी कोणताही विरोधी पक्षांनी जाहीर भूमिका घेतली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने पूर्ण पाठिंबाची भूमिका घेतली, असे थोडेसे सोडले तर. नाहीतर भारत जोडो यात्रेला इतर पक्ष पाठिंबा देत नाहीत. असं असताना सर्व पत्रकार, सगळे विद्वान पत्रकार असं म्हणतात की काँग्रेसने पुढाकार घेतला पाहिजे विरोधी पक्षांची एकजूट बांधायला. आता काँग्रेसने विरोधी पक्षांचे एकजूट बांधायला पुढाकार घेतला पाहिजे असं जे म्हणतात ते कोणीही भारत जोडो यात्रेमध्ये येत नाही. जरी राहुलनी सांगितलं की ही काँग्रेसची यात्रा नाही आणि आमचा झेंडा नसेल तरी सुद्धा ते येत नाहीत. कारण बहुसंख्य विरोधी पक्षांचा मुख्य शत्रू मोदी नाहीये, मुख्य शत्रू BJP नाहीये, मुख्य शत्रू हिंदुत्व नाहीये, त्यांचा मुख्य शत्रू काँग्रेस आहे. आणि नुसता काँग्रेस पण नाही, काँग्रेसमधले नेहरू कुटुंबाचे समर्थक किंवा नेहरू कुटुंब हेच त्यांचे मुख्य शत्रू आहेत. म्हणजे नेहरू घराण्यातली माणसं सोडून जर बाकीचे काँग्रेसवाले भाजपमध्ये आले तर त्यांचं ते प्रचंड मोठं स्वागत करतील, मोठा मंडप घालून. कारण त्यांना काँग्रेसवाले हवेत, त्यांना नेहरू कुटुंबातले कोणी नको आहेत, कारण त्यांना नेहरूंचा विचार नष्ट करायचा आहे. राहुलनी त्यावेळी सांगितलं त्या मिटिंगमध्ये की तुम्ही काय नेहरू गांधी घराण्याचं नेतृत्व घराण्याशाही बोलताय. पंडित जवाहरलाल नेहरूंचा जन्म काँग्रेसच्या जन्मानंतर 4 वर्षांनी झाला आहे. काँग्रेस 1885 साली जन्माला आली आहे, पंडित नेहरू 1889 साली जन्माला आले. आणि काँग्रेसची 1885 साली स्थापना झाल्यापासून मधली काही वर्ष
जर पंडित नेहरू किंवा मोतीलाल नेहरू अध्यक्ष होते तो काळ सोडला तर बहुसंख्य वेळेला कोणीही काँग्रेसचं अध्यक्षपद काँग्रेसकडे नव्हतं. आणि नंतर सुद्धा सीताराम केसरी होते, नरसिंहराव होते, जगजीवनराम होते, आचार्य कृपलानी सुरुवात, किती लोक गांधी नेहरू घराण्याच्या बाहेरचे लोक काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. तुम्हाला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल बरं गंमत अशी आहे, ही जी चर्चा चालते की काँग्रेसचा अध्यक्ष कोण असावा याच्यावर केवढी चर्चा चालली आहे आणि ती भारतीय जनता पक्षात चालली आहे. भारतीय जनता पक्षामध्ये नड्डांच्या जागी अध्यक्ष कोण येणार, जानेवारीत होणार होता बदल त्यांचा, त्याच्याबद्दल आपण कोणी दुसरा पक्ष चर्चा करतो की वर्तमानपत्र की भारतीय जनता पक्षाचा पक्षाध्यक्ष कोण असावा, ही चर्चा नाहीये. समाजवादी पक्षाचा पक्षाध्यक्ष कोण असावा ही चर्चा नाहीये. कोणत्याही पक्षाचा पक्षाध्यक्ष कोण असावा ही चर्चा नाही, फक्त काँग्रेसचा पक्षाध्यक्ष. पण तुम्हाला काय करायचं काँग्रेसचं काय होईल? काँग्रेस मुक्त करायचं देश, काँग्रेस अध्यक्ष कोणी असेल किंवा कोणी नसेल. तुम्हाला काँग्रेसच्या अध्यक्षाबद्दल एवढी चिंता आहे आणि ती कारण का ते म्हणतात तर काँग्रेसमध्ये लोकशाही नाही. आता आपल्याला माहित नाही नड्डांच्या विरुद्ध कोण उभं होतं पक्षात आणि किती मतं नड्डांना मिळाली, ते सोडून द्या. त्यांचं जी पेरेंट ऑर्गनायझेशन आहे RSS, ते मोहन भागवत कोणी निवडून दिले, त्यांच्या विरुद्ध कोण उभं होतं, त्यांना किती मतं मिळाली, त्या विरोधी माणसाला किती मतं मिळाली, मोहन भागवतांना अनुमोदन कोणी दिलं, मोहन भागवत हे कसे आले त्या सर्वोच्च सरसंघचालकपदी हे कुठे आपल्याला माहिती आहे. पण RSS सांगणार काँग्रेसला की तुम्ही लोकशाही पाळा. गंमत अशी आहे की आत्ता नावं आलेली आहेत आणि मागच्या कायम लोकशाही मला वाटतं इथे व्यवस्था आहे, सगळ्यांना माहिती आहे. काँग्रेसमध्ये भरपूर वेळा निवडणुका झालेल्या आहेत पक्षांतर्गत सुद्धा, उल्हास जाणं तर संपूर्ण माहिती असेल. तरी पण त्यांना एवढी का चिंता, एवढी काँग्रेसबद्दल तुम्हाला चिंता का आणि एवढी नेहरू कुटुंबाबद्दल द्वेष भावना का? ह्याचं एक कारण असं आहे की त्यांना तो द्वेष जो आहे तो काँग्रेसबद्दलचा नाही, जेवढे काँग्रेसवाले येतील तेवढे त्यांना हवेत, त्यांचा द्वेष आहे तो नेहरू विचाराबद्दल आहे. आणि नेहरू विचाराबद्दल त्यांचा द्वेष असणे स्वाभाविक आहे, कारण नेहरू विचार नसता, आता हे विधान खूप लोकांना अतिशयोक्त वाटतं पण ते सत्य आहे, नेहरू विचार नसता तर ह्या देशामध्ये संसदीय लोकशाही, सेक्युलरिझम, सायंटिफिक टेम्पर आणि प्लॅनिंग कमिशन हे आलंच नसतं. दुसऱ्या कोणत्याही पक्षाने, दुसऱ्या कोणत्याही नेत्यांनी या संबंधात भूमिका स्वातंत्र्याच्या अगोदर 20 वर्ष घेतलेली आहे नेहरूंनी. नेहरू 1927 साली रशियाला गेले होते, स्टॅलिनच्या रशियात. त्यावेळेला रशियातल्या क्रांतीला फक्त 10 वर्ष झाली होती. मोतीलाल नेहरू आणि जवाहरलाल नेहरू हे गेले होते. त्यांनी आल्यानंतर जो रिपोर्ट दिला त्याच्यामध्ये असं म्हटलं की क्रांतीहून फक्त 10 वर्ष झाली आहेत. त्यांची पहिली पंचवार्षिक योजना ही 1920 साली आली आहे, पण इतक्या वेगाने त्यांनी पहिल्या पंचवार्षिक आणि दुसऱ्या पंचवार्षिक योजनेपर्यंत प्रगती केली की याचा आपण अभ्यास केला पाहिजे. आपल्या पंचवार्षिक योजनेची म्हणजे प्लॅनिंग कमिशनची संकल्पना ही नेहरूंनी तिकडून घेतली, ती चोरलेली नाही. त्याचा आपण विचार करूया, अभ्यास करूया. आणि त्या अभ्यासाला मदत कोणी केली? त्या प्लॅनिंग कमिशनप्रमाणे आपलं प्लॅनिंग कमिशन असावं हा विचार मानलेले 2 अजून व्यक्ती होत्या, त्यातले एक राम मनोहर लोहिया आणि दुसरे सुभाषचंद्र बोस. त्यामुळे ती कमिटी सुभाषचंद्र बोस, पंडित जवाहरलाल नेहरू आणि राम मनोहर लोहिया या तिघांची कमिटी होती की आपल्याला स्वतंत्र भारतामध्ये काय प्रकारचं नियोजन करावं लागेल. पण मोदींना इतिहासच माहिती नाही, त्यांनी कधी वाचलेलाच नाही, ते वाचू शकत नसल्यामुळे त्यांनी 15 ऑगस्टला जाहीर करून टाकलं की प्लॅनिंग कमिशन मी बरखास्त करतोय. त्यांनी बरखास्त केलं कारण त्यांना वाटलं आपण नेहरूंची एक संस्था बुडवली. कारण त्यांना हे माहितीच नाही की सगळ्या ज्या संकल्पना आहेत त्या स्वातंत्र्य चळवळीत विकसित झालेल्या आहेत. त्या गांधींच्या नेतृत्वाखाली, पंडित नेहरूंच्या अगदी सुभाषचंद्रांच्या नेतृत्वाखाली सुद्धा विकसित झालेल्या संकल्पना या पुढेपर्यंत आलेल्या आहेत. आणि त्यामुळे काँग्रेस मुक्त देश याचा अर्थ स्वातंत्र्य चळवळ मुक्त देश अभिप्रेत आहे त्यांना. त्यांना नुसतं काँग्रेस मुक्त देश किंवा नेहरू विचार मुक्त देश नाही, स्वातंत्र्य चळवळीत 1885 पासून जो विचार विकसित होत गेला की सुरुवातीला सेक्युलरिझमचा मुद्दा नव्हता, 1885 झाले की सेक्युलरिझमचा मुद्दा होता, पण 1885, 1886, 1887 झाले तिन्ही काँग्रेसचे अध्यक्ष हे हिंदू नाही आहेत. बद्रुद्दीन तायबजी हे आणि दादाभाई नौरोजी हे पारशी ख्रिश्चन आणि ते आहेत तिथे अध्यक्ष काँग्रेसचे, मुस्लिम, ख्रिश्चन आणि पारसी. म्हणजे काँग्रेस तेव्हापासून सेक्युलरिझमचा प्रत्यक्ष विचार अंमलात आणत होती. पुढे ॲनिव्हर्सरी पुढे सगळे लोक काँग्रेसच्या अध्यक्षपदी आहेत. जेव्हा जिन्नांचे तर काँग्रेसशी अत्यंत उत्तम संबंध होते. टिळकांचा डिफेन्स मोहम्मद अली जिन्नांनी केलेला आहे कोर्टामध्ये. तेव्हा काँग्रेसमध्ये ही द्वेषभावना तेव्हाही नव्हती, ती नंतर
36 नंतर सुरू झाली. 36 नंतर सुद्धा का? 1936 साली काँग्रेसची 50वी परिषद भरली. 1885 साली स्थापना झाली होती. 1936 साली फैजपूरला. त्या फैजपूरच्या परिषदेमध्ये कामगार आणि शेतकऱ्यांचा प्रचंड मोर्चे ठिकठिकाणाहून महाराष्ट्राच्या आणि देशाच्या फैजपूरला आले. साने गुरुजींनी त्याच्यामध्ये मोबिलायझेशनचा मोठा भाग घेतला होता. अशा प्रकारे ती परिषद झाल्यानंतर नेहरूंचं नेतृत्व पूर्णपणे तिकडे प्रस्थापित झालं. कारण शेतकरी आणि कामगार यांची एकजूट असली पाहिजे काँग्रेसमध्ये आणि ते सर्व शेतकरी कामगार आपल्याबरोबर असले पाहिजेत, ही भूमिका त्यांनी जाहीर घेतली. ती कम्युनिस्ट पार्टीला मानवणारी भूमिका होती. म्हणून नंबूद्रीबाज आणि कॉम्रेड डांगे त्यात सामील झाले 1937 साली. आणि सगळे समाजवादी, जयप्रकाश हे सगळेजण त्याच्यामध्ये सामील होते. आणि समाजवादी विचार किंवा ज्याला आपण आता डावा विचार सर्वसाधारण म्हणतो, हा काँग्रेसचा अधिकृत विचार झाला गांधींसहित. फक्त त्यावेळेला अभिप्रेत आयडिया अशी होती की जे माध्यम असेल ते गांधीवादी माध्यम असेल, अहिंसा असेल, सत्य असेल, ह्याचा विचार करून जो आपण साम्यवाद किंवा समाजवाद आणणार आहोत तो हिंसात्मक नसेल, ही भूमिका मान्य करून 1936 नंतर काँग्रेसनी चळवळ बांधत नेली आणि संबंध देशभर ती व्यापक झाली. त्यात अनेक प्रवाह होते. त्या अनेक प्रवाह असले तरी एक जो लसावी काढल्यानंतर जो मूळ मुद्दा येतो तो हा होता की काँग्रेसमध्ये अशा प्रकारचं वातावरण असावं की ते लोकशाही आहे. आपण राज्य आल्यानंतर सेक्युलर डेमोक्रॅटिक सॉव्हरीन लोकशाही असावी असा मुद्दा काँग्रेसने मांडला. त्याला ह्यांचा विरोध आहे. नुसतं हिंदू राष्ट्र असा नाही मुद्दा तो. त्यांना तो संपूर्ण स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास पुसून टाकायचा 1885 नाही त्याच्याही अगोदरपासूनचा. म्हणून ते सारखा 1857चा उल्लेख करतात, तोही जास्त करत नाहीत. कारण 1857च्या बंडामध्ये 1857च्या बंडामध्ये हिंदू आणि मुस्लिम एकत्र आहेत ब्रिटिशांच्या विरोधात. ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधामध्ये हिंदू आणि मुस्लिम एकत्र आहेत. त्यामुळे त्याच्याबद्दल सुद्धा ते जास्त बोलत नाहीत. इतकंच काय, सावरकरांनी 1921च्या अगोदर जे लेखन केलेलं आहे त्याच्यामध्ये हिंदू मुस्लिम एकजूट आवश्यक आहे असं म्हटलेलं आहे. त्यांनी 1921 नंतर सगळं बदललं. ते आविर्भाव असा म्हणतात की सावरकर जणू काही RSSचे होते. एक लक्षात घ्या, हिंदू महासभेची स्थापना 1915 मध्ये झाली आहे. म्हणजे RSSच्या अगोदर 10 वर्ष. RSS 1925 साली आहे. हिंदू महासभा अगोदर आहे. आणि हिंदू महासभेचे एक प्रणेते हे सोमनाथ चॅटर्जींचे वडील होते. म्हणजे सोमनाथ चॅटर्जी पुढे कॉम्रेड आहेत, त्यांचे वडील होते. पण हिंदू महासभा 15 साली झाली. हिंदू महासभेचं उद्दिष्ट हिंदू पॉलिटिक्स होतं. कल्चरल नॅशनलिझम वगैरे भानगड नव्हती. ते मान्य नव्हतं RSSला. म्हणून RSSनी हिंदू महासभा असताना सुद्धा स्वतंत्र हिंदू संघटना कल्चरल ऑर्गनायझेशन म्हणून स्थापन केली. आणि त्यावेळेपासून त्यांचे आणि हिंदू महासभेचे संबंध अत्यंत शत्रुताचे होते. मी ज्या वेळेला कॉलेजमध्ये वगैरे होतो त्यावेळेला हिंदू महासभा आणि जनसंघ हे एकमेकांच्या विरोधी उभे राहायचे. अगदी डोंबिवलीत सुद्धा, पुण्यात सुद्धा हिंदू महासभा आणि जनसंघ एकमेकांच्या विरोधात होते. मग तुम्ही हिंदुत्ववादी आहात आणि सावरकर तुम्ही आत्ता आम्हाला सांगता तुमचेच आहात. वल्लभभाई पटेल पण तुमचे, सुभाषचंद्र बोस पण तुमचे, लालबहादूर शास्त्री पण तुमचे फक्त कोण नाहीत तर मोहन भागवत, गोळवलकर, त्यांचं कुठे नाव नाही आहे. सावरकर तुम्ही अप्रोप्रिएट करून घेतलेले आहेत. पण सावरकरांच्याबद्दल सुद्धा ते सावधगिरीनेच बोलतात. मुद्दा असा आहे की त्यांच्या हिंदुत्ववादाला कोणताही खरा वैचारिक आध्यात्मिक तात्विक आधार नाही. आधार एकच आहे की आम्हा सर्वांचा काँग्रेस विचाराला विरोध आहे. 1885 साली जेव्हा काँग्रेस स्थापन झाली त्यावेळी ती काही एकदम अशी हवेतनं आली नाही. त्यावेळी त्यांनी पहिल्या अधिवेशनाच्या शेवटी राणीचा जय जयकार केलाय. आता परवा ती राणी मेली. त्याच वर्षी म्हणजे याच वर्षी काही महिन्यांपूर्वी रशियाचे म्हणजे सोव्हिएत युनियनचे पहिले अध्यक्ष गोर्बाचोव पण वारले. म्हणजे ह्या दोघांच्या मृत्यूनी एक अलीकडचा अख्खा इतिहास संपला किंवा एक पर्व संपलं. गोर्बाचोवही गेले, राणी गेली. राणी गेल्यानंतर सगळ्यांची चर्चा सुरू झाली की तिच्या फ्युनरलला, तिच्या अंत्यसंस्काराच्या वेळेला कोणी जायला पाहिजे की नाही. काय जायचं कारण आहे, त्यांनी आपल्यावर राज्य केलं असं काही डाव्यांनी पण म्हणायला सुरुवात केली. मुद्दा तो नाही आहे. ती राणी असेल पण डेमोक्रॅटिक कन्सेप्टमध्ये शी वॉज हेड ऑफ द स्टेट, नॉट जस्ट अ क्वीन. शी वॉज हेड ऑफ द स्टेट ऑफ ब्रिटन. आता त्यांनी त्यांची हेड ऑफ द स्टेट ही राणी ठेवायची का अजून कोणी ठेवायचा त्यांचा प्रश्न आहे.
जसं काँग्रेसने त्यांचा अध्यक्ष निवडायचा की त्यांचा प्रश्न आहे, तो भाजपचा प्रश्न नाही आहे. त्यामुळे राणी गेल्यानंतर तिच्या अंत्यसंस्काराला कोणी जावं की नाही ह्याच्यावरती मोठे लंबे चौडे लेख आले. तसेच राणीच्या ज्यावेळेला करोनेशन झालं 1953 त्यावेळी त्या करोनेशनला पंडित नेहरू हजर होते. ते नुकतेच पंतप्रधान झाले, ते निवडून झाल्यानंतर 1952च्या निवडणुकीनंतर. त्याच्यावर टीका झाली की ते कशाला तिकडे गेले. त्याच्यानंतर लगेच टीका झाली की कॉमनवेल्थची संकल्पना जेव्हा निघाली त्यावेळेला जिथे जिथे ब्रिटिश साम्राज्य होतं तिथल्या सर्व देशांनी कॉमनवेल्थ तयार केली होती, त्याच्यामध्ये काँग्रेसने सामील व्हायचं की नाही ह्याच्यावरती प्रचंड टीका झाली, डाव्यांची उजव्यांची सगळ्यांची. प्रत्येक गोष्टीला तुम्ही पाहाल तर भारतीय जनता पक्ष कायम सगळ्यात चांगल्या प्रोग्रेसिव्ह गोष्टींना त्यांनी विरोध केला आहे. राजीव गांधींनी कॉम्प्युटर आणला, त्यांनी कॉम्प्युटर बॉय म्हणून त्याची टिंगल केली. त्याने टेलिफोनचं एखादं करायचेत काय मोबाईल फोन अशी टिंगल केली. ज्यावेळेला कॉम्प्युटर आणला तेव्हा जॉर्ज फर्नांडिस सकट सगळेजण भाषणं काय करायचे की आपल्याला कॉम्प्युटरची काय गरज आहे, आपल्याला शाळांची गरज आहे. शाळा आहेत तर तिथे फळे नाहीत, फळे आहेत तर खडू नाहीत, खडू फळे आहेत तर विद्यार्थी नाहीत आणि इमारती नाहीत, आणि कॉम्प्युटर काय करायचं आहे, कॉम्प्युटरची चेनबाजी कशाला पाहिजे अशी टीका जॉर्ज फर्नांडिस आणि तमाम भाजपवाले करायचे. त्यांनी कॉम्प्युटर विरोधी संप संघटित केले, कधी कधी डाव्यांच्या मदतीने. ते संप संघटित करून कॉम्प्युटर कसा देशाला घातक आहे अशी चर्चा केली, आणि नंतर जणू काही कॉम्प्युटरचा शोधच नरेंद्र मोदींनी लावला असं दाखवत आहेत सध्या, आणि डिजिटल इंडिया करतायत. तर डिजिटल इंडियाच्या संबंधामध्ये एकदा सॅम पिट्रोदांचं मुलाखत झाली. त्या मुलाखतीचे अध्यक्ष होते मुकेश अंबानी, आणि ते ओबेरॉयमध्ये हॉटेलमध्ये प्रचंड गर्दी, सगळा तो हॉल भरलेला, आणि मुकेश अंबानी आणि सॅम पित्रोदा बसलेले होते. आणि एका ऑडियन्समधल्या एका माणसाने प्रश्न विचारला सॅम पित्रोदांना की व्हॉट डू यू थिंक ऑफ मोदीज स्कीम ऑफ डिजिटल इंडिया. आता मोठ्या ताठ्यात त्यांनी प्रश्न विचारला. सॅम पित्रोदाने गप्प बसून त्याच्याकडे पाहिलं आणि त्याने विचारलं व्हॉट डिड यू से, Modi's idea of digital India? That was started by Rajiv Gandhi in 1984. मग तो मनुष्य गप्प बसला, कारण त्याला उत्तर देता येईना. ज्या वेळेला राजीव गांधीची टिंगल होत होती या संबंधात त्यावेळेला सॅम पित्रोदांनी टेक्नॉलॉजी मिशन काढली. नॉलेज आणि टेक्नॉलॉजी मिशनमध्ये हे सगळे प्रकल्प पडले. आज आपल्या खिशात मोबाईल वाचतो आणि सांगायला लागतं की तो बंद ठेवा. त्या मोबाईलची संपूर्ण पायाभरणी ही राजीव गांधी. तुम्हाला हे तर आठवतच असेल की 1985 सालपर्यंत आपण पोस्टामध्ये उभं राहायचो, रेडिओचा लायसन्स भरायला ₹15 आणि टी व्हीचा लायसन्स भरायला ब्लॅक अँड व्हाईट TV ₹60. एका फटक्यात ज्यावेळेला त्यांनी डिपार्टमेंट ऑफ टेलिकॉम केलं त्यावेळेला सांगितलं की दिस इज गॉन, दिस इज पास्ट, आणि आता ह्याच्यापुढे असे लायसन्स काढायला लागणार नाहीत. आणि टेलिव्हिजन डिपार्टमेंट ऑफ टेलिकॉम वेगळं केलं, तर टेलिग्राफ आणि ते सगळं एकच होतं, पोस्ट आणि टेलिग्राफ. ते टेलिकॉम वेगळं केल्यानंतर त्या टेलिकॉम डिपार्टमेंटच्या मार्फत पुढे मोबाईल आणि सर्व आपली टेलिकम्युनिकेशन क्रांती झाली. त्यावेळेला त्यांनी त्याला विरोध केला. ज्यावेळेला सार्कची संकल्पना आली त्यावेळेलाही त्यांनी विरोध केला की सार्कमध्ये पाकिस्तान असेल, पाकिस्तानबरोबर तो मॅच पण खेळायचे नाही, ते मैदानही उखडलेलं होतं, पाकिस्तानबरोबर मॅच पण खेळायचे नाही, पण ती दुबईत खेळली तर चालते, फक्त इकडे खेळायचे नाही. मध्ये भूमिका घेतली होती की कुठेही खेळायचे नाही, आता ती दुबई खेळली तर चालते. भारत जिंकला त्या दिवशी सगळीकडे फटाके, दुसऱ्याच दिवशी पाकिस्तान जिंकले, काय चर्चाच नाही कुठे, आणि म्हणतात आमचं स्पोर्ट्समन स्पिरिट आहे. यांचा कोणताही खरं म्हणजे मुद्दाच नाही आहे, तात्विक नाही आहे, राजकीय नाही आहे, वैचारिक नाही आहे, बौद्धिक नाही आहे, आध्यात्मिक नाही, कोणताही मुद्दा नाही. मुद्दा एकच आहे, तो म्हणजे हेट काँग्रेस, हेट फ्रीडम मुवमेंट, हेट नेहरू फॅमिली. हाच त्यांचा एकमेव मुद्दा आहे, हेच त्यांच्या विचाराचं तत्त्वज्ञान आहे, आणि त्या अनुषंगाने त्यांचं सगळं चालू आहे. राहुल गांधी नेहरूंचे पणतू आहेत म्हणून त्यांच्या भारत जोडोला यांचा विरोध आहे. नाही तर यांनी जेव्हा रथयात्रा काढली त्याचाही मुद्दा आला त्याविषयी. रथयात्रेनी ज्यावेळी रथयात्रा चालू होती, किती लोकांना आठवते माहीत नाही, रथयात्रा ज्या ज्या भागातनं गेली त्या त्या भागात दंगे झाले हिंदू मुस्लिम, आणि जवळजवळ 2000 माणसं मारली गेली. ती रथयात्रा 1990 साली निघाली नसती आणि 1991 राजीव गांधीची हत्या झाली नसती तर 1992 बाबरी मस्जिद पडली नसती. बाबरी मस्जिद राहिली असती, पण बाबरी मस्जिद पाडायची संरचना ही 1990च्या रथयात्रेतून झाली. आणि म्हणून त्यांचं अजून लालू प्रसाद तुरुंगात आहेत. कारण का, लालू प्रसाद यादवांनी अडवाणींना अटक केली समस्तीपूरला, ती रथयात्रा आली त्यावेळेला. ती अटक जर केली नसती तर भारतीय जनता पक्षाने VP सिंगांचा पाठिंबा काढून घेतला नसता.
व्ही.पी. सिंगांचा पाठिंबा काढून घेतला नसता तर व्ही.पी. सिंग सरकार टिकलं असतं. जे सरकार एका बाजूने डावे आणि दुसऱ्या बाजूने भाजप या दोघांच्या पाठिंब्यावरती उभं होतं आणि लालू प्रसाद यादवांनी रथयात्रा अडवली, तेव्हापासनं त्यांच्या डोक्यात लालू प्रसाद यादव हा नंबर 1 शत्रू आहे, म्हणून त्यांनी कायम त्याला अटकेत ठेवलाय. असे ते शत्रू निवडतात. त्यांना स्वतःचं तत्त्वज्ञान नाही आहे. त्यांना फक्त शत्रू, द्वेष, नफरत हेच तत्त्वज्ञान आहे. आणि आपल्याला त्याच्याशी लढाई करायची. दुर्दैव काय आहे? दुर्दैव असं आहे की आपल्या देशातला सुशिक्षित मध्यम वर्ग आत्ता तो नफरतबाज झालेला आहे. त्याच्या मनात ती द्वेषभावना इतकी रुजलेली आहे की डॉक्टर असेल, वकील असेल, इंजिनियर असेल, अकाउंटंट असेल, आर्किटेक्ट असेल, अकॅडमिक प्रोफेसर असेल, संशोधक असेल, हे सगळे लोक आत्ता मोदींच्या बाजूनी, त्या द्वेषभावनेच्या बाजूनी आहेत. त्यांनी का बाजूने त्यांना विचारलं की बा काय महागाई कमी झाली आहे का, पेट्रोलचे भाव कमी आले आहेत का, डॉलर. मी स्वतः हजर होतो शेअर मार्केटमध्ये. त्यांचं भाषण झालं ग्राउंड फ्लोअरला मोदींचं राज्य येण्याच्या अगोदर 2013 साली, की मी राज्यावर आल्यानंतर डॉलर 50 रुपयाला मिळणार आहे. आता 80 क्रॉस केला कालचा रेट. मग तो 50 रुपयाला मिळणार होता डॉलर. त्याचं काय झालं ते 15 लाख वगैरे तर मी सांगतच नाही, पण डॉलर रेटबद्दल तुम्ही असं बोलत होता. मग काय झालं काय ते डॉलर रेटचं? प्रत्येक गोष्टीला त्यांनी कायम विरोध केलेला आहे. आणि म्हणून आपल्याला ह्या सुशिक्षित मध्यम वर्गाशी असं म्हणतात की पाण्यात राहून माशाशी वैर करू नये. मग पाण्यात राहून दुसऱ्या कोणाशी वैर करणार? माशाशीच करायला पाहिजे. मासे काहीतरी बहकल्यासारखं. आपला इथे आपण जमलेले सगळे जे आहोत तो प्रामुख्याने मध्यम वर्ग आहोत. आपल्याला पेट्रोलची किंमत 500 रुपये झाली ना तरी तुमच्या आणि माझ्या जीवनशैलीत फंडामेंटली फरक काही होणार नाही. फंडामेंटल कमी होईल. कदाचित फार्म हाऊस घ्यायचं असेल ते रद्द होईल. कदाचित आणखी एक 2 रूम BHK घ्यायचा असेल 2 BHK तो घेणार नाही. कदाचित मुलाला अमेरिकेला फी पाठवायचं होतं त्याच्यावेळी थोडंसं ते पोस्टपोन करावं लागेल. लग्नाचा खर्च थोडासा कमी करावा लागेल. पण फंडामेंटली आपल्या जीवनशैलीत मध्यम वर्गाच्या फरक पडणार नाही. 6 पे कमिशन आहे, 7 पे कमिशन आहे आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणावरती पगार वाढ आहे. IT इंडस्ट्रीमध्ये आत्ता तर नोकऱ्या मिळत म्हणजे माणसाला पाहिजेत अधिक. हा सगळा जो मध्यमवर्ग आहे साधारणपणे 50 ते 60 कोटी मध्यमवर्ग आहे आपल्या देशात. म्हणजे अख्ख्या युरोपियन पॉप्युलेशनपेक्षा जास्त मध्यमवर्ग, म्हणजे मध्यमवर्ग नावाचा एक देश आहे आपल्या देशात. याला कोणतीही अडचण नाही आहे. त्यांना हिंदू राष्ट्र करा नका करू काही फरक पडत नाही. त्यांना मुख्य त्यांची जीवनशैली जी सुबत्तेने आता झाकून गेली, पूर्ण सुबत्ता आहे त्यांच्याकडे, ती तशीच ठेवायची आहे. आणि ती ठेवायची असेल तर त्यांना मोदी टिकवायचं आहे. कारण त्यांना वेलफेअर चालत नाही. त्यांचा मनरेगाला विरोध होता. मनरेगा हे दारिद्र्याचं स्मारक आहे असं मोदी म्हणायचे. मनरेगा हे गरिबांसाठी एक अत्यंत आवश्यक असं साधन आहे रोजगाराचं, हे त्यांना मान्य नव्हतं. कोणत्याही गोष्टीला त्यांनी विरोध केला जातो. रोजगार हमीला केला होता आणि मनरेगाला केला होता. मगाशी उल्हासदारांनी विसपाग्यांचं नाव घेतलं. विसपाग्यांनी जे मूलभूत काम केलं रोजगार हमीच्या वेळेला, त्याच्यावरती रोजगार हमी योजना उभी राहिली. तिचं कौतुक जगभर एवढं झालं की त्याच्यानंतर मनरेगा त्याच्यावरती आधारले गेले. आणि एवढंच नाही, त्यावेळेला वर्ल्ड बँकेने असं म्हटलं की ही मनरेगा स्कीम इतकी उत्तम आहे की ज्या ज्या देशात इकॉनॉमिक क्रायसिस असेल आणि गरिबांच्या रोजगाराचा प्रश्न असेल त्यांनी मनरेगा भारतातली आहे ती स्वीकारावी. ज्या मनरेगाला सुद्धा मोदींनी विरोध केला होता. पण मोदी ह्या सगळ्या गोष्टींना विरोध कोणाच्या जोरावर करतो? शेतमजुरांच्या, आदिवासींच्या, खेडूतांच्या, कोणाच्या जोरावर? तो मध्यमवर्गाच्या जोरावर करतो. हा मध्यमवर्ग जोपर्यंत मोदींच्या बाजूला आहे तोपर्यंत त्यांचा पराभव करणं तेवढं सोपं नाही आहे. कारण मध्यमवर्गाची कॉन्स्टिट्युएन्सी ही संघटित आहे. ते म्हणतात ना मुस्लिम वोट बँक आहे. मुस्लिम वोट बँक असेल, मंडल वोट बँक असेल नसेल, पण मध्यमवर्गाची एक वोट बँक मात्र तयार झाली आणि त्यात सगळे आपण आहोत. आणि आपल्याला त्यामुळे ह्याच मध्यमवर्गाला कन्व्हिन्स करून सांगायला पाहिजे की तुम्ही जे करताय ते देशाला आणि उद्याला तुमच्याही कुटुंबाला धोकादायक आहे. पण आपण ते सांगत नाही. कारण आपल्याला आत्ता कशाला दुखवायचं? आपण आत्ता कशाला स्वतःला दुखवायचं, स्वतःच्या कुटुंबाला दुखवायचं? आपली शेजारी मित्र, तसा माणूस चांगला आहे हो, आमचा शेजारी तसा चांगला आहे, तो आहे तर मोदींच्या बाजूने सोडून दे. मी काही बोलत नाही त्याच्याबद्दल, कारण तो मोदींच्या बाजूचा आहे आणि आपला मतभेद होईल. कशाला मतभेद ठेवायचा? म्हणून मोदींच्या बाजूचं राजकारण आपण मान्य करतो, अप्रत्यक्षपणे मान्य करतो आणि त्याला उत्तेजन मिळतं. ठीक आहे, तुमच्या शेजारी राहतो एक काँग्रेसवाला किंवा एक मोदी विरोधक,
त्याला काय किंमत नाही हो. आता गेलं ते, तो काळच गेला ना सगळा. काँग्रेसचा काळच झाला. काँग्रेस मुक्त झाला आहे देश. आता मोदी आहेत फक्त. मोदी आहे तो मुमकिन आहे. हे वातावरण आत्ता मध्यमवर्गाने मान्य केलं आहे. मध्यमवर्गाने मान्य केल्यामुळे मध्यमवर्गाकडे पाहणारा जो ओबीसी वर्ग आहे किंवा बीसी वर्ग आहे त्यांनी पण म्हटलं की अरे बघ, हे सगळे इंटेलेक्च्युअल विचारवंत पत्रकार, लेखक, कवी, सायंटिस्ट हे सगळे जर मोदीच्या बाजूने असतील तर ते काहीतरी बरोबर असेल, आणि म्हणून तेही त्यांच्या बाजूने आहेत. त्यामुळे आत्ता आपल्याला नेहरू विचाराचा किंवा या पुस्तकाचा शोध नेहरू कुटुंबाचा जेव्हा म्हटलं आहे विचारांचा, नेहरू पर्वाचा, त्याचा विचार का करायला पाहिजे? कारण आता हे वादळ आपल्या भोवती आलेलं आहे. तो प्रश्न 2024च्या निवडणुकांचा नाही आहे. राहुल गांधींनी कायम यात्रेच्या सगळ्या सभांमध्ये सांगितलं आहे की ही यात्रा निवडणुकांसाठी नाही. त्यांना विचारलं तुम्ही गुजरातमध्ये नाही, हिमाचल प्रदेशमध्ये नाही, ते म्हटले ही यात्रा निवडणुकांसाठी नाहीच आहे. आत्ता आम्ही हा एक टप्पा स्वीकारला आहे, या रूटने जायचं, आणि त्यावेळेला फक्त भारत जोडो हीच संकल्पना मांडायची. ती कोणत्या राज्यातनं जाते, मग ती भाजपच्या राज्यातनं जाते का नाही जाते हा मुद्दा नंतर आहे. आत्ता आम्ही ताबडतोबीने सुरू करतोय ही यात्रा. आणि त्यावेळेला आता त्यांच्या लक्षात यायला लागलं आहे भारतीय जनता पक्षाच्या की काही काही ठिकठिकाणचा मध्यमवर्गसुद्धा म्हणजे विद्यार्थी, प्राध्यापक, वकील हे आता हळूहळू यात्रेकडे वळायला लागलेत. त्याच्याचमुळे 50-50 हजाराची माणसं तिकडे जमत आहेत. ती आता कर्नाटकमध्ये अजून वाढतील. कर्नाटक नंतर ते तेलंगणला जाणार आहेत. तेलंगण नंतर ते हैदराबाद आंध्र प्रदेशमध्ये जाणार आहेत. तिकडून ते महाराष्ट्रात येणार आहेत. महाराष्ट्रातनं ते मध्य प्रदेशमध्ये जाणार आहेत. अशी जसजशी ती यात्रा जाईल, टेलिव्हिजनवरती काही बातम्या देवत का न देवत, वर्तमानपत्रात बातम्या देवत, नाही तर त्या यात्रेची टिंगल करत. गांधीजींच्या यात्रेच्या सोशल मीडिया कुठे होता? सोशल मीडियाही नव्हता, टी व्हीही नव्हता. आणि गांधीजींच्या यात्रांना काय टाइम्स ऑफ इंडियावर म्हणजे काही पाठिंबा देत नव्हती. गांधीजींची टिंगलच व्हायची. त्यामुळे गांधीजींची टिंगलच व्हायची. पण म्हणून गांधीजींच्या यात्रा थांबल्या नाहीत, गांधीजींचा विचार थांबला नाही. गांधीजींना फक्त 3च भाषा यायच्या मुख्यतः, गुजराती, हिंदी आणि इंग्लिश. पण त्यांचा प्रभाव तामिळनाडूमध्ये कामराज, राजगोपालाचारी हे सगळे गांधींचे अनुयायी. नागालँडपर्यंत तिकडे NWFPमध्ये खान अब्दुल गफार खान, तो सुद्धा पूर्णपणे गांधींच्या बाजूचा. त्याच्या 1 लाख खुदाई खिदमतगारांच्या सैनिकांनी खांद्याच्या दोन्ही बंदुका त्यांच्या पायाशी ठेवले. गांधींनी सांगितलं आम्ही अहिंसा व्रत स्वीकारतोय. अशी हिंमत गांधीजी दाखवू शकले, कारण त्यांच्याबरोबर त्यावेळेला विचार करणारा बहुसंख्य मध्यमवर्ग त्यांच्याबरोबर होता. नेहरू त्यांच्याबरोबर होते, पटेल त्यांच्याबरोबर होते, बोस त्यांच्याबरोबर होते, सगळा मध्यमवर्ग, वकील त्यांच्याबरोबर होते. आणि त्याच्यामुळे गांधीजींचा विचार हा भाषा त्यांना इतर येत नसल्या तरी सर्व भाषिकांमध्ये पसरला. आणि ते ज्यावेळेला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस स्वातंत्र्याचा सत्कार घ्यायला दिल्लीत नव्हते. त्यावेळी ते बंगालमध्ये जातीय दंगल जी चाललेली होती त्याच्यामध्ये बसलेले होते. आणि त्यावेळी त्यांना मुस्लिम अतिरेक्यांनी मारले असते किंवा हिंदू अतिरेक्यांनी मारले असते. तिथे बसलेले होते दंगलीच्या जागी गांधी. ते सत्कार घ्यायला दिल्लीत नव्हते. अशा प्रकारचं संपूर्ण आपण जे त्यांना फक्त गांधींना यांनी ॲम्बॅसेडर करून टाकले त्या स्वच्छ भारतचे, चष्मा तिकडे ठेवून. त्यांना गांधी बाकी नको आहेत. त्यांना फक्त गांधींचं आता नाव हवं आहे. जर 2024 साली आपल्या देशाच्या आणि आपल्या दुर्दैवाने परत आले तर नोटेवरचे गांधी जातील. त्याच्यानंतर पुन्हा आले तर तिथे गोडसेच येईल. त्याच्यामुळे आपल्याला जी काळजी घ्यायची आहे ती इथे जे काय ॲव्हरेज वय असतं ह्या इथल्या ऑडियन्सचं असेल त्या वयामधल्या लोकांची नाही आहे. फक्त ह्या देशाला 2047 साली जेव्हा शताब्दी होईल, आत्ता 75 वर्ष झाली आणि त्यांनी 25 वर्षानंतरची घोषणा करायला सुरुवात केली, ती शताब्दी होईल त्यावेळेला ह्या भौगोलिक राजकीय देशाचीच होईल की नाही हे ठरणार आहे. कारण ह्या भौगोलिक देशाची, ह्या भौगोलिक राजकीय स्थितीची जर शताब्दी व्हायची असेल तर भारत तोडो होता कामा नये, भारत जोडो व्हायला पाहिजे. आणि म्हणून भारत जोडो यात्रा. एवढाच आपण विचार करूया. राहुल गांधी पप्पू आहेत का, इग्नरंट आहेत का, इरिलेव्हंट आहेत, हे अत्यंत फालतू आणि निष्कारण काढलेले मुद्दे आहेत. आत्ता मुद्दा काँग्रेसचा नेहरू विचार किती टिकतो, गांधीजींची माध्यम विचार किती टिकतो हे महत्त्वाचं आहे.
बाकी सगळं गौण आहे. आणि हे सुभाषचंद्र बोसांनीही मान्य केलेलं होतं, पटेलांनीही मान्य केलेलं होतं. ज्यांना ज्यांना हे वापरतायत त्या सगळ्यांनी गांधी आणि नेहरूंचाच विचार मानलेला होता, मांडलेला होता आणि प्रचारलेला होता. तोच आपला तारणहार आहे. धन्यवाद. तिसऱ्या आवृत्तीचं लोकार्पण सोहळा, आणि हा सोहळा नसून एक राजकीय मेजवानी आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि ही राजकीय मैफिल ज्यांनी रंगवत नेली ते आदरणीय उल्हासदादा पवार, आमचे नेते व महाराष्ट्राचे माजी मंत्री भुजबळ साहेब, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माननीय जयंतराव पाटील साहेब आणि कुमार केतकर साहेब यांचं नाशिककरांतर्फे मी मनपूर्वक आभार मानतो. तसेच आपण सर्व इथं आलात, आपलेही मनपूर्वक आभार. अनेक संस्थांनी, अनेक नेत्यांनी मदत केली आहे. वेळेमुळे त्यांचा नामोल्लेख करणं शक्य होणार नाही. त्या सर्वांचे आभार. आणि राष्ट्रगीतानंतर कार्यक्रमाची सांगता होईल ही संयोजकांतर्फे.